नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण 7वी स्कॉलरशिप गणित विषयाची तयारी करत आहोत आणि आत्तापर्यंत आपण 15 घटक पाहिलेले आहेत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 15व्या घटकाबद्दल सर्व माहिती घेतली आहे, की ज्यामध्ये समांतर रेषांचे गुणधर्म, संगत कोन, आंतरकोन, व्युत्क्रम कोन हे सर्व कोन समजावून घेतलेले आहेत. आज याच घटकावर आधारित सोडवणार आहोत स्वाध्याय क्रमांक 15 आणि त्यातील सर्व प्रश्न तेही अत्यंत सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे देखील सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. 7वी स्कॉलरशिप गणित विषयाची 100% तयारी तुमची इथेच होणार आहे, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला सुरुवात करूया स्वाध्याय 15ला. आणि यामध्ये सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1. प्रश्न वाचा आणि सोडवायला सुरुवात करा. रेषा ए बी समांतर रेषा आर एस समांतर रेषा सी डी. ही ए बी, आर एस आणि सी डी तिघीही एकमेकींना समांतर आहेत. रेषा पी क्यू ही त्यांची छेदिका आहे आणि पी क्यू दिसते ती छेदिका आहे. तर संगत कोन व आंतरकोन यांच्या एकूण किती जोड्या आहेत हे विचारलेलं आहे. आपल्याला विचारलेले आहेत संगत कोन आणि आंतरकोन, संगत कोन प्लस आंतरकोनांच्या किती जोड्या तयार होतात हे आपल्याला शोधायचं आहे. आता पहिल्यांदा तर पाहूया संगत कोन. संगत कोन म्हणजेच काय? रेषेच्या वर असणारे, म्हणजेच रेषेच्या एकाच बाजूला असणारे आणि छेदिकेच्याही एकाच बाजूला असणारे. संगत कोनांच्या जोड्या पहा. ही झाली पहिली जोडी, त्यानंतर ही झाली दुसरी जोडी, त्यानंतर सगळ्यात वर आणि इथे पण वर असणारा ही झाली तिसरी जोडी. म्हणजे रेषेच्या वर किती जोड्या तयार झाल्या? 3 जोड्या तयार झाल्या. आणि तशाच रेषेच्या खाली 3 जोड्या होणार आहेत. या दोघांची एक, या दोघांची दुसरी आणि हा सगळ्यात वरचा खाली असणारा आणि हा सगळ्यात खाली असणारा ही तिसरी. म्हणजे वर 3 आणि खाली 3 अशा 6 जोड्या तयार होत आहेत छेदिकेच्या एका बाजूला. छेदिकेच्या एका बाजूला अशा 6 जोड्या छेदिकेच्या दुसऱ्या बाजूला होणार आहेत. म्हणजे 6 अधिक 6 अशा संगत कोनांच्या 12 जोड्या तयार होणार आहेत. आता पाहिजे आहेत आपल्याला ते म्हणजे आंतरकोन. आंतरकोनांच्या किती जोड्या तयार होतात? तर आंतरकोन पाहत असताना पहा, आंतरकोन म्हणजे ही पहिली जोडी झाली, आंतरकोनांची ही दुसरी जोडी तयार झाली आणि तिसरी जोडी पहा. रेषा ए बी आणि रेषा सी डी या 2 समांतर रेषा आहेत. तर या ठिकाणी हा कोन आणि या ठिकाणी असणारा हा कोन ही आंतरकोनांची तिसरी जोडी तयार होणार आहे. म्हणजे छेदिकेच्या एका बाजूला आंतरकोनांच्या किती? 3 जोड्या तयार होतात. तशाच आंतरकोनांच्या 3 जोड्या उजवीकडे होणार आहेत. 1, त्यानंतर ही 2 आणि ही तिसरी. हे 2 हे सुद्धा आंतरकोन आहेत. म्हणजे दुसऱ्या बाजूलाही छेदिकेच्या 3 जोड्या तयार होणार आहेत. टोटल किती झाली संगत कोन आणि आंतरकोनांची? 6 6 12 आणि 3 15 आणि 3 18. एकूण 18 जोड्या तयार होणार आहेत, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. संगत कोन ओळखता येतात आपल्याला. यात फक्त काय करायचंय की याबरोबर आपण याची जोडी लावतो, याबरोबर आपण याची पण जोडी लावतो, पण रेषा ए बी आणि सी डी यांचा विचार करायचा आहे. मधली आर एस जरा वेळ आपल्या डोळ्यांपासून गायब झाली पाहिजे. ए बी आणि सी डीचा विचार केला तर थेट इथून तर इथे हे सुद्धा काय आहेत? संगत कोन आहेत. हे आपल्याला व्हिज्युअलाइज झालं पाहिजे आणि ते संगत कोन शोधता आले पाहिजे. मूळ संगत कोन म्हणजे काय असतात आणि आंतरकोन काय असतात हे मुळात आपल्याला माहीत आहे, त्यामुळे आपण हे शोधू शकतो. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2 आणि यामध्ये सगळे असेच प्रश्न येणार आहेत आपल्याला. समांतर रेषा, त्यांची छेदिका आणि त्यामुळे तयार झालेले कोन. दिलेल्या आकृतीत रेषा ए बी समांतर सी डी, ए बी समांतर सी डी आहे. रेषा पी आर छेदिका आहे, पी आर आहे छेदिका, की जी रेषा ए बीला पी बिंदूमध्ये आणि रेषा सी डीला आर बिंदूमध्ये छेदते. त्या आकृतीमध्ये दिसतंय आपल्याला. आंतरकोनांच्या एका जोडीचे कोन दुभाजक बिंदू टी मध्ये छेदतात, तर कोन पीटीआर चे माप किती हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हा प्रश्न सोडवायला हा फेमस प्रश्न आहे.
याचं फिक्स उत्तर असतं ते लक्षात ठेवा. जर दोन समांतर रेषा असतील आणि त्यांच्या आंतरकोनांचे जर कोनदुभाजक काढलेले असतील तर त्यांच्यामध्ये होणारा जो कोन आहे तो नेहमी 90 अंशांचा असतो. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवा. आलं कसं ते मी सांगणार आहे, पण जेव्हा कधी असा प्रश्न येईल, कारण हा खूप फेमस प्रश्न आहे, हा एवढ्यावरच नाही थांबत, हा प्रश्न पुढे जाऊन इकडला पण कोनदुभाजक काढतात, याचा पण कोनदुभाजक काढतात आणि हे एका बिंदूमध्ये छेदतात आणि विचारतात हा तयार झालेला जो चौकोन आहे, समजा इथे आपण नाव दिलं एस, PTRS, हा कोणत्या प्रकारचा चौकोन आहे. तर हा सुद्धा असतो काटकोन आणि दोन जर कोन काटकोन आले तर हे पण काटकोन तयार होतात आणि हा जो कोन आहे तो आयत तयार होत असतो. हा पुढील लेवलचा प्रश्न आहे, पण त्यासाठी हे बेसिक लक्षात ठेवा की जर कोनदुभाजक काढलेले असतील, आंतरकोनांचे कोनदुभाजक काढलेले असतील तर ते जिथे छेदतात तिथं 90 अंशांचा कोन तयार होतो. हे पाठ करायला सांगितले, तुम्हाला लक्षातच ठेवायला सांगितले. आलं कसं ते सांगतो तुम्हाला. हे आलं कसं तर पहा इथे अँगल BPR, अँगल BPR प्लस अँगल PRD, अँगल PRD ह्या दोघांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश. कारण हे दोघं काय आहेत? एकमेकांचे आंतरकोन आहेत. हे बाकी पुसतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा पूर्ण कोन आणि हा पूर्ण कोन हे आंतरकोन आहेत, त्यांच्या मापांची बेरीज आहे 180. आता इथे काढलेला आहे कोनदुभाजक, म्हणजे याचे समान दोन भाग झाले, याचाही काढलेला आहे कोनदुभाजक. मग फक्त आतले कोन जे आहेत त्यांची जर मापं काढली आपण आणि त्या दोघांची बेरीज किती येईल, तर अँगल BPR जो आहे त्याला पण आपण अर्धा केला आणि हा अँगल BPR याला अर्धा केला प्लस अँगल PRD याला पण आपण अर्धा केला. यांची बेरीज किती होणार आहे, तर अर्धा कंसामध्ये असणारे अँगल BPR प्लस अँगल PRD म्हणजेच, आणि या दोघांची बेरीज आपल्याला माहीत आहे ती आहे 180, म्हणजेच 1/2 गुणिले 180, 180च्या निम्मे होणार आहेत 90 अंश. म्हणजेच आतले जे दोन कोन आहेत कोनदुभाजकांमुळे तयार झालेले हे जे कोन आहेत यांची बेरीज किती असणार आहे? 90 अंश असणार आहे. का? या पूर्णची बेरीज 180 होती, दोघांचेही अर्धे अर्धे केले, या आतल्या दोघांची बेरीज झालेली आहे 90 अंश. मग हा जो त्रिकोण आहे PTR, या त्रिकोणामध्ये या दोघांची बेरीज जर 90 असेल तर हा कोन किती अंशांचा असेल? 90 अंशांचा असेल, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. हे आहे त्याचं प्रूफ, तो 90 अंशाचा काय येतो. पण परीक्षेसाठी हे लक्षातच ठेवा, आंतरकोनांचे जर कोनदुभाजक काढलेले असतील तर ते एकमेकांना जिथे छेदतात तिथे 90 अंशांचा कोन होतो, म्हणजेच ते कोनदुभाजक एकमेकांना लंब असतात. त्यामुळे आपला वेळ वाचणार आहे परीक्षेत या टाईपचा प्रश्न आल्यावर. त्यात अजून कोणत्या टाईपचा येतो ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3. या स्वाध्यायात प्रश्न थोडे जास्त आहेत, त्यामुळे आपल्याला थोडा स्पीड घ्यावा लागेल. सोबतच्या आकृतीमध्ये रेषा L समांतर M आहे, L समांतर M आहे. रेषा A समांतर रेषा B आहे, ही A आणि ही B देखील समांतर आहे. तर X चे माप किती हे विचारले, बाकीची माहिती तिथे दिलेली आहे. आपल्याला काढायचं आहे या X कोनाचं माप. आता हे काढत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, हे काढण्याचे खूप मार्ग आहेत. जर या चारही रेषा एकमेकींना समांतर आहेत तर हे काढण्याचे खूप मार्ग आहेत. A आणि B या समांतर आहेत. या जर रेषा समांतर आहेत तर हा कोन आणि हा कोन हे काय होणार आहेत, ते छेदिका L मुळे तयार झालेले संगत कोन असणार आहेत आणि संगत कोनांचं माप जे आहे ते समान असतं, ते एकरूप असतात. आता त्यानंतर हा 110 आहे, म्हणजे याचा विरुद्ध कोन जो आहे तो सुद्धा किती असणार आहे, 110 अंश असणार आहे. आता L आणि M रेषा पहा, ह्या पण एकमेकींना समांतर आहेत आणि B ही त्यांची छेदिका आहे. त्यामुळे हे जे दोन कोन तयार होतात हे काय झाले, आंतरकोन तयार झाले. आणि आंतरकोन जे आहेत ते परस्परांचे पूरक कोन असतात, म्हणजेच x अधिक 110 बरोबर असणार आहे 180 अंश. आंतरकोनांच्या मापांची बेरीज असते
180 अंश. म्हणजे एक्स बरोबर काय होणार, 110 तिकडे जाऊन वजा होणार, 180 वजा 110 अंश म्हणजेच हे किती आले, 70 अंश. एक्सची किंमत आलेली आहे 70 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तुम्ही कसंही खेळू शकता यामध्ये. हा 110 आहे तर हा देखील याचा संगत कोण होतो, हा सुद्धा 110 होईल. याचा संगत कोण हा होतो म्हणजे हा पण 110 होईल. आणि हे दोघं जे आहेत हे रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणजेच यांच्या मापांची बेरीज 180 असणार. त्यावरून देखील एक्सची व्हॅल्यू काढू शकता. अजूनही त्यामध्ये मार्ग आहेत, फक्त आपण आपल्याला योग्य वाटेल असा गुणधर्म त्या ठिकाणी वापरायचा आहे आणि त्यावरून तो प्रश्न सोडवायचा आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि यात काही विधानं दिलेली आहेत. पाहूया काय आहे तो प्रश्न. दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर पुढील पैकी सत्य विधान कोणते हे विचारलेलं आहे. या दोन समांतर रेषा आहेत आणि यांना एका छेदिकेने छेदलं तर काय काय विधानं आहेत. पहिलं आहे संगत कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण हे एकरूप असतात. संगत कोण एकरूप असतात म्हणजे पहिलं विधान सत्य आहे. आपल्याला तेच विचारले सत्य विधान कोणते आहे. दुसरं आहे व्युत्क्रम कोणांच्या प्रत्येक जोडीतील कोण हे एकरूप असतात. व्युत्क्रम कोण, याचा व्युत्क्रम कोण हा, याचा व्युत्क्रम कोण हा, हे देखील एकरूप असतात म्हणजे हे पण विधान सत्य होत आहे. काहीतरी गडबड आहे, पाहू पुढे. आंतरकोन हे पूरक कोण असतात. हे जे आंतरकोन आहेत हे पूरक कोण असतात म्हणजेच यांची बेरीज 180 अंश असते. हे पण विधान योग्य आहे. इकडलेही आंतरकोन हे पूरक कोण असणार आहेत. आणि शेवटचं आहे संगत कोण हे रेषीय जोडीतील कोण असतात. तर संगत कोण जे पाहिले आपण, हा वरचा, हा वरचा, हा खालचा, हा खालचा, इकडला वरचा, इकडला वरचा, इकडला खालचा, इकडला खालचा, हे संगत कोण आहेत. तर हा आणि हा संगत कोण आहे. हे दोघं रेषीय जोडीतील आहेत का, अजिबात नाही. म्हणजे शेवटचं जे विधान आहे ते असत्य आहे. याचा अर्थ प्रश्नामध्येच गडबड आहे. प्रश्नामध्ये इथे सत्य नाही तर इथं विचारायला पाहिजे होतं असत्य विधान कोणते, असा प्रश्न हवा होता. म्हणजे याचं उत्तर आलं असतं पर्याय क्रमांक 4 हे त्यातील असत्य विधान असतं आणि ते याचं उत्तर आलं असतं. बाकीची तिन्ही विधानं जी आहेत ती सत्य विधानं आहेत. असं कधी प्रश्नातही गडबड असू शकते, परीक्षेमध्ये त्याने गडबडून जायचं नाही, सोडवून पाहायचं आणि लगेच पुढे जायचं. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. पहा काय आहे प्रश्न आणि सोडवायला सुरुवात करा. आकृतीत रेषा PQ समांतर रेषा RS, PQ समांतर RS आहे, दिसतीये. रेषा MN ही छेदिका, MN ही छेदिका आहे. मेजर अँगल RBM 130 आहे, RBM 130 दिलाय तो. AT हा अँगल PAN चा कोन दुभाजक. ह्या PAN, PA आणि N याचा हा दुभाजक आहे AT. तर मेजर अँगल PAT बरोबर किती हे विचारलेलं आहे. हा पॅट विचारलाय आपल्याला किती, PAT. तर यामध्ये एक लक्षात घ्या की यामध्ये जे दोन कोन आहेत PAB, अँगल PAB आणि अँगल ABR, अँगल ABR, हे दोघं काय आहेत, हे दोघं आहेत आंतरकोन. आणि आंतरकोन हे परस्परांचे पूरक असतात म्हणजे त्यांची बेरीज असते 180 अंश. पैकी आपल्याला ABR माहीत आहे 130, म्हणजे अँगल PAB प्लस हे 130 बरोबर होणार आहेत 180 अंश. हे 130 तिकडे जाऊन वजा होतील आणि अँगल PAB जो आहे तो होणार आहे 180 वजा 130 अंश म्हणजेच 50 अंश. PAB किती आला, 50 अंश आला. जो पूर्ण मोठा PAB आहे हा पूर्ण अँगल जो आहे हा आलेला आहे 50 अंशांचा. AT जो आहे तो त्याचा कोन दुभाजक आहे. कोन दुभाजक म्हणजे त्याचे समान दोन भाग करणारा. मग फक्त PAT किती असेल, मेजर अँगल PAT बरोबर किती असणार आहे, तो या पूर्ण कोनाच्या निम्मा असणार आहे. तो पूर्ण कोन किती आला, 50 अंश आलेला आहे. त्याच्या निम्मा म्हणजेच 1/2 गुणिले 50 अंश आणि हे सोडवल्यानंतर होणार आहेत 25 अंश. म्हणजे PATचं माप जे आपल्याला विचारलेलं होतं ते किती येणार आहे, 25 अंश येणार आहे.
जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर. यात आपण आंतरकोनांचा गुणधर्म वापरला. त्यानंतर कोन दुभाजकामुळे त्याचे समान 2 भाग होतात, म्हणजेच त्याच्या तो निम्मा असणार आहे PAT, हे सुद्धा आपण या ठिकाणी शोधलेलं आहे आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचलेलो आहोत. एकाच प्रश्नात अनेक गुणधर्म वापरावे लागतात हे आपल्या आता लक्षात येत असेल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 आणि मजेशीर प्रश्न आहे हा. 2 समांतर रेषांना विचारलाय. 3 समांतर रेषांना जर विचारला तर अजून त्याची लेवल वर चढते. 2 समांतर रेषांनी 2 समांतर रेषांना छेदल्यास एकरूप कोनांच्या किती जोड्या तयार होतील हे विचारलेलं आहे. पाहता हा प्रश्न सोडवताना या 2 समांतर रेषांनी छेदल्यानंतर एकरूप कोनांच्या किती जोड्या तयार होतात. आता ह्या मोजत बसायच्या का? या 2च आहेत. जर 3-3चं विचारलं तर 3 समांतर रेषांनी छेदल्यावर एकरूप कोनांच्या किती जोड्या तयार होतात. मोजत बसायची गरज नाही. तर पहा कसं. हा कोन आहे, याचा विरुद्ध कोन हा एकरूप असेल. त्यानंतर याचा संगत कोन हा आहे आणि त्याचा विरुद्ध कोन हा आहे, म्हणजे हे पण एकरूप असणार आहेत. त्यानंतर याचा संगत कोन हा आहे आणि याचा विरुद्ध कोन हा आहे, म्हणजे हे पण एकरूप असणार आहेत. तसंच याचा संगत कोन हा आहे आणि याचा विरुद्ध कोन हा आहे, हे एकरूप असणार आहेत. म्हणजे किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 कोन असे आहेत की जे एकरूप आहेत. किती? 8 कोन असे आहेत की जे एकरूप आहेत. आता त्यांच्यामध्ये जोड्या किती लागणार? जोड्या म्हणजे कशा पहा. याची जोडी याच्याशी लागेल, याची जोडी याच्याशी पण लागेल, याची जोडी याच्याशी पण लागेल, याची याच्याशी लागेल, याच्याशी. आता याची जोडी लावत असताना याच्याबरोबर जोडी लावायची गरज नाही का? ऑलरेडी याची याच्याबरोबर लागलेली आहे. हे कशाला तरी मॅचिंग वाटतंय का तुम्हाला? येस, बरोबर आहे. हस्तांदोलनाचं जे सूत्र होतं आपलं की एका कार्यक्रमासाठी 8 मित्र आले आणि त्या प्रत्येकाने एकमेकाशी हस्तांदोलन केलं तर एकूण किती हस्तांदोलन होतील? जोड्या लागल्या पाहिजेत. एकाने दुसऱ्याशी एकदा हस्तांदोलन केलं की दुसऱ्याने पहिल्याशी करायची गरज नाही, तिथं ते झालेलं. तसंच जोड्या लावताना सुद्धा आहे. मग 8 असतील, जर हे 8 कोन असतील आणि हे एकरूप असतील तर यांच्या एकमेकांशी जोड्या लावण्यासाठीचं सूत्र आहे n(n-1/2). हेच हस्तांदोलनाचं आहे, हेच सामन्यांची संख्या काढण्याचं आहे. हेच आधी आपण एका स्वाध्यायात पाहिलं, नैक रेषीय बिंदू एकमेकांना जोडण्यासाठी किती रेषाखंड काढावे लागतील, त्यासाठी पण आपण हेच सूत्र वापरलं होतं. आणि इथं जोड्या किती होतील हे शोधण्यासाठी देखील हेच सूत्र असणार आहे. इथं 8 जर किंमत टाकली तर 8 गुणिले 8 वजा 1/2 म्हणजे हे झाले 8 गुणिले 7/2. बे 8 7 चौक झाले 28 जोड्या होणार आहेत. आता 28 जोड्या, पर्याय दिसतो 28, लगेच पळू नका, थांबा. 28 अशा झाल्या, ह्या अशा झाल्या. आता असे पण पहा. हा याचा विरुद्ध हा, याचा संगत हा, याच्या विरुद्ध हा, याचा संगत कोण हा, याच्या विरुद्ध हा, याचा संगत कोण हा, याच्या विरुद्ध हा. म्हणजे हे जे 8 कोन आहेत यांच्या देखील 28 जोड्या होणार आहेत. कारण हे असे क्रॉसवाले जे दिसत आहेत असे असणारे हे 8 जे आहेत हे सुद्धा एकरूप आहेत सगळे आणि त्यांच्या सुद्धा 28 जोड्या होणार आहेत. टोटल जोड्या किती होतील? टोटल होतील 28 अधिक 28, म्हणजेच एकरूप कोनांच्या एकूण जोड्यांची संख्या किती असणार आहे? ती असणार आहे 56, जो आहे पर्याय क्रमांक 1. असं आता 3-3चं जरी आलं तरी सुद्धा तुम्ही सोडवू शकाल. काय तिसरी येईल आणि इकडे तिसरी येईल आणि असे किती होतात आणि असे किती होतात, यांच्या जोड्यांची टोटल करा. तुम्हाला एकूण एकरूप कोनांच्या जोड्या ज्या आहेत त्या मिळून जातील. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7 आणि हा पण समांतर रेषा छेदिका. आता टॉपिक असतोय, सगळे प्रश्न तसेच आहेत. चला वाचूयात प्रश्न. सोबतच्या आकृतीमध्ये रेषा EF समांतर रेषा CD आहे. EF समांतर CD असेल तर 180° वजा मेजर अँगल CBA बरोबर किती? CBA हा कोण काढायचा आहे आपल्याला. तर खूप सोपा प्रश्न आहे हा, अगदी सरळ पहा.
NAE त्याचा संगत कोण आहे ABC, म्हणजेच तो किती असणार आहे, तो देखील असणार आहे 108 अंश. CBAचं माप कळायला आपल्याला 108 का, तर ते आहेत एकमेकांचे संगत कोन, आणि संगत कोन जे आहेत ते एकरूप असतात. आपल्याला विचारलंय 180 डिग्री मायनस मेजर अँगल CBA बरोबर किती, म्हणजेच हे 180 अंश वजा CBAचं माप काढलं आपण किती आहे 108 डिग्री. 180तनं 108 गेले म्हणजे 80तनं 8 गेले, राहिले 72 अंश हे असणार आहे माप, जो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर. एकदम सिंपल क्वेश्चन होता, फक्त संगत कोण ओळखता आला, तो एकरूप होता, आणि त्या मापाचा वापर करून आपल्याला जे विचारलं होतं ते आपण शोधलेलं आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. असे काही बोनस प्रश्न पण येतात परीक्षेमध्ये, त्यामुळे त्यात अजून मजा असते. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8. रेषा AB समांतर CD असून PQ ही त्यांची छेदिका आहे. आकृती दिलेली नाही, आपण काढू. उसमें क्या है, तर यामध्ये म्हटले रेषा AB समांतर रेषा CD असून काय सांगितलंय, PQ ही त्यांची छेदिका आहे. PQ ही आहे त्यांची छेदिका. तर व्युत्क्रम कोनांच्या किती जोड्या तयार होतात, व्युत्क्रम कोनांच्या किती जोड्या तयार होणार आहेत. व्युत्क्रम कोन पहा, इथे हा वाला आणि त्याचा व्युत्क्रम कोन हा इकडे असणार आहे. ही एक जोडी तयार झाली, आणि दुसरी जोडी जी आहे हा वाला आणि त्याचा व्युत्क्रम कोन हा, ही झाली दुसरी जोडी. म्हणजे अशा किती 2 जोड्या तयार होतात, जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. तुम्ही म्हणाल सर हे आंतरव्युत्क्रम कोन झाले, बाह्य व्युत्क्रम कोनांचं काय, तर आपल्या सिलेबसमध्ये सध्या फक्त आंतरव्युत्क्रम कोन आहेत आपल्या पाठ्यपुस्तकात, त्यामुळे इथे फक्त आपण आंतरव्युत्क्रम कोनांचा विचार करणार आहोत. इंट्रोडक्शनच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाह्य व्युत्क्रम कोन कशाला म्हणायचं ते पण समजावलेलं आहे, पण ते तुमच्या एक्स्ट्रा नॉलेजसाठी आहे. इथं फक्त व्युत्क्रम कोन म्हटले तर आपण आंतरव्युत्क्रम कोनांचाच विचार करणार आहोत. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9. दिसायला मोठा असला म्हणून गडबडून जाऊ नका, वाचा, सोडवायला सुरुवात करा, प्रश्न सुटत जातात. एकदाच अख्ख्या प्रश्नाचं टेन्शन नाही घ्यायचं, एकदम लोड नाही घ्यायचा, सोडवायला सुरुवात करा, आपोआप रस्ता मिळत जातो. सोबतच्या आकृतीत रेषा AB समांतर CD, AB समांतर CD, ओके. GH ही त्यांची छेदिका आहे, GH ही आहे छेदिका. मेजर अँगल EFC आहे, EFC, आणि तो दिलाय त्या आकृतीमध्ये सुद्धा. मेजर अँगल GEB आहे, GEB सुद्धा तिथं आकृतीत दिलेला आहे. तर मेजर अँगल DFH किती विचारले आपल्याला, हा D, हा F आणि H, हा खालचा अँगल जो आहे हा किती असेल हे विचारलेलं आहे. खूप सोपा प्रश्न आहे हा देखील. पहा कसा सोडवायचा. यात पाहायचं आपल्याला कोणती जोडी कामाला येईल. पहिले तर हा 2x+5 आहे, आणि या दोन्ही रेषा समांतर ही छेदिका, हा जो आहे हा याचा विरुद्ध कोन होणार आहे. विरुद्ध कोन म्हणजे हा पण झाला 2x+5, हा पण झाला 2x+5 डिग्री. आता आपण वापरूया तो म्हणजे आंतरकोनांचा गुणधर्म, की जे आंतरकोन असतात हे परस्परांचे पूरक कोन असतात. म्हणजेच हे 2x+5 प्लस हे खालचे 3x+25 यांची बेरीज किती असणार आहे, यांची बेरीज येणार आहे 180 अंश. का, तर हे दोघं आहेत आंतरकोन आणि त्यांची बेरीज असते 180. हे सोडवल्यावर 2x आणि 3x झाले 5x, प्लस हे 25 आणि 5 झाले 30, बरोबर आहेत 180. आता हे 30 जे आहेत तिकडे जाऊन वजा होतील. 5x बरोबर होणार 180 मायनस हे 30 डिग्री. 5x बरोबर आले 150 अंश. म्हणजेच x बरोबर किती येणार आहे, 150ला 5 भागिले होतील, 150 भागिले 5, 5 त्रिक 15, 5 शून्य 0. x ची किंमत आलेली आहे 30. आपल्याला विचारलेला आहे DFH किती. तर पहा DFH किती असणार आहे, याचा विरुद्ध कोन आहे DFH, आणि विरुद्ध कोनांची मापे जी आहेत ती समान असतात. म्हणजे DFH पण किती असणार आहे 3x+25, याच्या एवढंच येणार आहे तो. आता 3x अधिक 25 ची किंमत आपण काढू शकतो, कारण x ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. मग आता DFH
अँगल DFH बरोबर किती असणार आहे 3x + 25. एक्सची किंमत कळाली आपल्याला, ती आहे 30. 3 गुणिले 30 अधिक हे 25, 30 त्रिक होतात 90 अधिक 25, 90 आणि 10 100 आणि वरचे 15, 115 अंश. म्हणजेच DFHची व्हॅल्यू आलेली आहे 115 अंश. हे असणार आहे DFHचं माप. कसं सोडवलं लक्षात आलं असेल. आपण इथे विरुद्ध कोन वापरले, त्यानंतर आंतरकोनांची बेरीज 180 असते, त्यावरून x काढला आणि परत याचा विरुद्ध कोन हा आहे, म्हणजे याच्या एवढंच माप याचं असणार आहे. हा विरुद्ध कोनांचा गुणधर्म वापरला आणि आपल्याला विचारलेल्या कोनाचं माप शोधलेलं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 आणि तो सोडवून पहा. चला वाचा आणि सोडवायला सुरुवात करा. सोबतच्या आकृतीत रेषा AC समांतर रेषा BT, AC आणि BT समांतर आहेत. मेजर अँगल टॉप बरोबर आहे 100 अंश, TOP आहे 100, TOP हा आहे 100, तो लिहून घेऊया, हा आहे 100 अंश TOP. पुढे म्हटले XY एकरूप YZ आहे. हे XY एकरूप YZ आहे म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे. तर मेजर अँगल X बरोबर किती आपल्याला काढायचं, या टोकाचं माप काढायचं आहे. ते किती असेल हे शोधायचं आहे. शोधूया, काही अडचण नाही. यात आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आता एकत्र कराव्या लागणार आहेत आणि त्या पाहूया कोणकोणत्या. हा जर 100 आहे, हा जर 100 असेल तर याच्यावर हा जो कोन आहे हा याच्याशी रेषीय जोडीतील कोन आहे आणि या दोघांची बेरीज किती येणार आहे 180 असणार आहे. हा 100 असेल तर वरचा किती येणार आहे 80 अंश येणार आहे. पहा हे दोघं रेषीय जोडीतले, हा झाला 100 अधिक 80 180 होतात, म्हणजे हा 80 आला. आता या त्रिकोणातला हा इथे दिसणारा कोन XYZ हा कोन आणि हा Y आणि इथे हा जो कोन आहे हा YOT, हे दोघं काय आहेत, हे संगत कोन आहेत एकमेकांचे संगत कोन आहेत, म्हणजेच त्यांची माप समान असणार आहे. तो झाला 80 अंश, तो झालेला आहे 80 अंश. आता त्रिकोण XYZ मध्ये आता थोडं कॉन्सन्ट्रेशन करा. XYZ मध्ये काय आहेत, XY आणि YZ इक्वल आहेत, म्हणजेच हा समद्विभुज त्रिकोण झाला. म्हणजेच हा कोन X आणि हा कोन जो Z आहे हे दोघं काय असणार आहेत, एकरूप असणार आहेत. म्हणजेच अँगल X आणि अँगल XZY प्लस अँगल XZY प्लस मेजर अँगल जो आहे XYZ अँगल XYZ यांची बेरीज असणार आहे 180 अंश. त्रिकोणाचे तिन्ही कोन आहेत, त्यातला X आणि XZY हे दोघं जे आहेत हे इक्वल आहेत. हे इक्वल आहेत म्हणजेच अँगल X प्लस अँगल XZY लाच मी X लिहिला तरी चालेल, हा X आहे तर हा पण X आहे, प्लस हा XYZ ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 80 अंश आहे, बरोबर झाले 180 अंश. हे 2 वेळा अँगल X आहेत, 2 वेळा अँगल X बरोबर होणार आहेत हे 180 वजा 80, म्हणजेच 2 वेळा अँगल X बरोबर होतील हे 100 आणि अँगल X बरोबर येणार आहे हे 2 तिकडे जाऊन भागिले होतील 100 भागिले 2 म्हणजेच किती 50 अंश. X ची व्हॅल्यू येणार आहे 50 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 3. कसं पुन्हा एकदा पहा, हा 100 दिलेला होता, हा याच्याशी रेषे जोडीत म्हणून हा 80 झाला, याचा हा कोन संगत कोन आहे म्हणून तो पण 80 अंशांचा झाला. हा त्रिकोण समद्विभुज आहे म्हणजे त्याचे पायालगतचे कोन एकरूप असतात. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज असते 180, त्यातले हे 80 गेले तर राहिले 100, या दोघांची बेरीज असणार आहे 100, पण ते दोघं एकरूप आहेत म्हणजे त्यातला एक कोन काय असणार आहे 100च्या निम्मा असणार आहे आणि 100च्या निम्मा म्हणजेच तो किती आला 50 अंश आलेला आहे. चला जाऊ पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11 आणि चला सोडवूया त्याला. सोबतच्या आकृतीत रेषा AB समांतर रेषा CD आणि रेषा PQ समांतर रेषा RS असल्यास संगत कोनांच्या किती जोड्या तयार होतात. संगत कोनांच्या जोड्या आपल्याला मोजायच्या. चला इथेच काढतो मी ही डायग्राम. या 2 समांतर रेषांना 2 समांतर रेषांनी छेदलं असता
संगत कोणांच्या किती जोड्या तयार होतात हे आपल्याला शोधायचे. शोधूया. ही झाली पहिली जोडी, त्यानंतर हे खालचे आणि खालचे, ही झाली दुसरी जोडी, म्हणजे इथं झाल्या ह्या 2 जोड्या. प्लस या रेषेच्या उजव्या बाजूला पण अशाच 2 जोड्या तयार होतील. प्लस या रेषेच्या डाव्या बाजूला सुद्धा ही वरची, ही वरची, ही खालची, ही खालची, इकडे पण 2 जोड्या तयार होतील. आणि या रेषेच्या उजवीकडे सुद्धा अशाच 2 जोड्या तयार होणार आहेत. या झाल्या उभ्याच असणाऱ्या जोड्या. आता आडव्या बघायच्यात आपल्याला. आडवी या रेषेच्या वर ही झाली पहिली आणि ही झाली दुसरी जोडी, ही एक आणि ही दुसरी. आडव्या याच्यात ही दुसरी. तशीच रेषेच्या खाली सुद्धा 2 जोड्या तयार होतील. तसंच ह्या खालच्या रेषेच्या वर सुद्धा 2 जोड्या तयार होतील आणि या रेषेच्या खाली सुद्धा 2 जोड्या तयार होतील. टोटल किती झाल्या ह्या बेचोक 8 आणि ह्या बेचोक 8. 8 आणि 8 झाल्या टोटल 16 जोड्या तयार होतात. संगत कोणांच्या किती? पर्याय क्रमांक 4. 16 जोड्या तयार होतात हे आपल्या लक्षात आलेलं आहे. कशा शोधायच्या हे पण सांगितलं. यापेक्षा वेगळा मार्ग नाही. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12 आणि 12 मध्ये 2 प्रश्न आहेत. सोडूया. चला पाहू काय आहेत ते. सोबतच्या आकृतीत रेख AB समांतर रेख EC. AB आणि EC, ही AB आणि ही EC या ज्या दोन्ही आहेत या समांतर आहेत. मेजर अँगल ACB 47 आहे. ACB 47 दिला आहे. मेजर अँगल ABC 53 आहे. ABC 53. ओके. तर आपल्याला 2 काढायचे आहेत. मेजर अँगल ACE बरोबर किती? ACE म्हणजे हा बाहेरचा अर्धा आणि मेजर अँगल ACD पण काढायचा आहे. ACD म्हणजे हा पूर्ण काढायचा आहे की जो या त्रिकोणाचा बाह्य कोन असणार आहे. यामध्ये आपण त्रिकोणाचेच गुणधर्म वापरणार आहोत. पहा कसे. हा 53 आहे, हा 47 आहे, म्हणजे मेजर अँगल A किती असणार आहे? त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. म्हणजेच मेजर अँगल A जो आहे, आधी मेजर अँगल A काढून घेऊया. तो किती असणार आहे? 180 वजा या दोघांची बेरीज 50 आणि 40 90 आणि 10 झाले 100. म्हणजेच मेजर अँगल A जो आहे तो आलेला आहे 80 अंश. A मिळणं हा आपला एक मोठा टप्पा आपण पार केला. हा झाला किती? 80 अंश. Aचं माप आलेलं आहे 80 अंश. आता पहिल्यांदा शोधायचा आहे आपल्याला तो म्हणजे ACE शोधायचा आहे. ACE शोधताना काय करणार? हा आहे 80 अंश. आता यात सांगितलं आपल्याला AB समांतर EC आहे. हिला जर मी वाढवले ECला असं आणि इकडे ह्या ABला पण पुढे वाढवले तर एक गोष्ट लक्षात येईल आपल्या की यामध्ये हा BAC आणि ACE हे जे 2 कोन आहेत, हे जे 2 कोन आहेत हे कसे आहेत? व्युत्क्रम कोन आहेत. अल्टरनेट अँगल्स. कसे? तर या 2 समांतर रेषा, ही आहे त्यांची छेदिका, ही आहे छेदिका. तर हे दोघं काय झाले? व्युत्क्रम कोन म्हणजेच अल्टरनेट अँगल्स झालेले आहेत. व्युत्क्रम कोन जर झाले तर हा 80 असेल तर ACE सुद्धा किती येणार आहे? 80च येणार आहे. कारण व्युत्क्रम कोन जे आहेत ते एकरूप असतात. म्हणजे ACEचं माप आलेलं आहे 80 अंश. पुढे दुसरं विचारले ACD बरोबर किती? आता ACD काढायचा आहे आपल्याला. तर मेजर अँगल ACD इज इक्वल टू ACD हा काय आहे? त्रिकोणाचा बाह्य कोन आहे. कोणत्या? ट्रायंगल ABCचा तो बाह्य कोन आहे. बाह्य कोनाचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरज एवढं असतं. त्रिकोणाच्या बाह्य कोनाचा गुणधर्म आपण शिकलो. कोणता गुणधर्म कुठे कामाला येईल सांगता येत नाही. त्यामुळे माप जर काढायचे असतील तर गुणधर्म पक्के माहीत पाहिजेत. ACD जो आहे त्याचं माप हे या दोघांच्या बेरज एवढं असणार आहे. म्हणजे 80 डिग्री प्लस 53 डिग्री. बाह्य कोनाचं माप दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरज एवढं येतं. म्हणजे हा ACD येणार आहे 80 आणि 53, 8 5 13, 130 आणि 133 अंश असणार आहे.
म्हणजे ACDचं माप आलेलं आहे पर्याय क्रमांक 3 133 अंश हे त्याचं योग्य उत्तर आहे. कसं सोडवलं समजलं? चला व्हिडिओला पटकन लाईक करून घ्या. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13 आणि यामध्ये विधानं दिली आहेत आणि त्यातील आपल्याला सत्य विधान ओळखायचं आहे. एक रेषा दोन समांतर रेषांना छेदत असेल तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य होईल हे विचारलेलं आहे. या दोन समांतर रेषा आणि त्यांना जर एक रेषा छेदत असेल तर यातील आपल्याला सत्य विधान ओळखायचं आहे. व्युत्क्रम कोण पूरक असतात. व्युत्क्रम कोण, याचा व्युत्क्रम कोण हा होणार आहे, याचा व्युत्क्रम कोण हा होणार आहे. हे काही पूरक असतात का? पूरक नसतात तर ते एकरूप असतात, हे चुकीचं आहे. संगत कोण पूरक असतात तर याचा संगत कोण हा असणार आहे, याचा संगत कोण हा असणार आहे. संगत कोण देखील एकरूप असतात, पूरक नसतात, म्हणजे हे पण विधान चुकीचं आहे. पुढे आहे एकाच बाजूचे आंतरकोन पूरक असतात तर आंतरकोन पूरक असतात इथपर्यंत बरोबर आहे. आंतरकोन पूरक असतात. आता यात एकाच बाजूची म्हटले जरा वेळ याला होल्डवर ठेवू. आणि शेवटी आहे विरुद्ध कोण पूरक असतात तर याचा विरुद्ध कोण हा आहे, याचा विरुद्ध कोण हा आहे. हे काही पूरक नसतात तर ते काय असतात, एकरूप असतात, म्हणजे हे शुअर चुकीचं आहे. म्हणजेच यातलं सत्य विधान जे आहे ते पर्याय क्रमांक 3 हे असणार आहे. फक्त त्यामध्ये एकाच बाजूचे हा शब्द नको होता. आंतरकोन पूरक असतात, दोन्हीकडले आंतरकोन पूरक असतात. हे आंतरकोन पूरक आहेत आणि इकडे हे पण आंतरकोन पूरक आहेत, म्हणजे आंतरकोनांच्या ज्या जोड्या आहेत त्या पूरक असतात असं ते विधान हवं होतं. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असेल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14 आणि याच्यामध्ये आपल्याला 3 प्रश्न सोडवायचे आहेत. सोबतच्या आकृतीत रेषा AD समांतर EH समांतर IL, AD EH आणि IL तिघी समांतर आहेत आणि रेषा MN समांतर रेषा PQ आणि ही MN आणि PQ या देखील समांतर आहेत हे दिलेलं आहे. आता त्यातला पहिला प्रश्न, जर मेजर अँगल IJN 100 आहे, IJN दिला इथे तो 100 आहे, तर मेजर अँगल PCD बरोबर किती? PCD शोधायचा आहे आपल्याला. PC आणि D हा वाला अँगल शोधायचा आहे. तर तो शोधत असताना खूप सोपा आहे तो शोधायला. पहा यातल्या या 3 रेषा आणि ह्या उभ्या 2 रेषा ज्या आहेत त्या एकमेकींना समांतर आहेत. हा जर 100 असेल तर याचा जो विरुद्ध कोण आहे हा सुद्धा किती असणार आहे? हा देखील 100 अंश असणार आहे. विरुद्ध कोण झाला 100. आता पहा ही MN आणि ही PQ रेषा या दोघी समांतर आहेत, ही त्यांची छेदिका आहे. तर या कोणाचा संगत कोण कोण झाला? हा कोण जो आहे तो झाला याचा संगत कोण, म्हणजे तो देखील असणार आहे 100 अंश. त्याचं माप देखील आलेलं आहे 100 अंश. आता पहा ही AD आणि IL या पण समांतर आहेत. PQ ही छेदिका आहे, तर या 100चा हा PCD जो आहे तो पण काय झाला, संगत कोण झाला. म्हणजे हा 100 असेल तर तो सुद्धा किती येणार आहे, 100 अंश येणार आहे. PCDचं माप आलेलं आहे 100 अंश. सगळ्या उड्या आपण संगत कोणांच्याच मारत गेलो. पहिल्यांदा फक्त विरुद्ध कोण, त्याच्यावरून हा संगत कोण आणि याच्यावरून हा संगत कोण असं आपण त्याचं माप शोधलं. पर्याय क्रमांक 2 100 अंश हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे दुसरा प्रश्न त्यातलाच. BF बरोबर 2 आणि FJ बरोबर पण 2 आहे. त्यातलं बाकीचं पुसतो. यातला BF जो आहे हा 2 आहे आणि FJ पण आहे 2. तर म्हटले आपल्याला CG छेद GK बरोबर किती? CG छेद GK बरोबर किती? तर आपल्याला एक गोष्ट माहीत आहे की जर समांतर रेषांमुळे छेदिकेमध्ये जे तयार होणारे आंतरछेद आहेत त्यांचं गुणोत्तर जे आहे ते दोन्हीकडे देखील समान राहत असतं. मग CG छेद GK जर काढायचं असेल तर तेच गुणोत्तर किती येणार आहे? ते BF छेद FJ एवढंच येणार आहे. BF छेद FJ एवढंच ते गुणोत्तर असणार आहे. का? तर समांतर 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर तयार होणारे जे आंतरछेद आहेत त्यांचं जे गुणोत्तर आहे तेच गुणोत्तर दुसऱ्या कोणत्याही छेदिकेने छेदल्यावर तयार होणाऱ्या आंतरछेदांच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणजेच BF छेद FJ बरोबर असणारे CG छेद GK, CG छेद GK बरोबर आला BF छेद FJ. ते माप माहिती आपल्याला 2/2 आहेत.
म्हणजेच 1/1 झालं. म्हणजेच हे गुणोत्तर किती आलं? 1:1 आलेलं आहे आणि 1:1 असणारा आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पुढे आहे तिसरा प्रश्न. त्यात BF सांगितलंय 3.1. आता माप बदललंय परत. BF जर 3.1 असेल आणि FJ पण जर 3.1 असेल, FJ सुद्धा किती आहे? 3.1. परत अजून एक माप दिलंय BX जो आहे तो 3.5 आहे. BX कुठे आहे? हा BX जो आहे हा आहे 3.5. तर आपल्याला विचारलंय XK किती? XK किती? तो पण 3.5 येणार आहे, कारण BK जी आहे ही सुद्धा छेदिकाच आहे. इथं जर गुणोत्तरच मांडून पाहिली आपण तर काय येईल लक्षात तुमच्या? BF छेद FJ, BF छेद FJ बरोबर काय असणार आहे? BX छेद XK, BX छेद XK. म्हणजेच यांचं गुणोत्तर बरोबर यांचं गुणोत्तर बरोबर यांचं गुणोत्तर असतं. आता BF छेद FJ जे आहेत ते किती आहेत? 3.1 3.1 आहेत. हे 3.1 अपॉन 3.1 म्हणजे 1:1 गुणोत्तर आहे. BX जर 3.5 असेल तर खाली XK पण किती येणार आहे? तो सुद्धा असणार आहे 3.5, कारण हे गुणोत्तर जे आहे 1:1 आहे, म्हणजे अंश आणि छेद सारखाच येणार आहे. त्यामुळं XKचं माप जे आहे ते सुद्धा असणार आहे 3.5 आणि 3.5 असणार आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. समांतर रेषांना छेदिकांनी छेदल्यावर तयार होणारे जे आंतरछेद आहेत त्यांचे गुणोत्तर समान असतात. एवढ्या गुणधर्मावर आधारित हे 2 प्रश्न होते आणि हे गुणधर्म माहीत असतील तरच ते सोडवता येतील, पण खूप वेळा आपण याची उजळणी केली, जमणार आहे आपल्याला. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे आणि तो आहे प्रश्न क्रमांक 15. वाचा, सोडवायला सुरुवात करा. रेषा EF ही रेषा AB व रेषा CD यांची छेदिका आहे. ही पहा, ही EF ही छेदिका आहे AB आणि CD ची. मेजर अँगल AEF 63 दिलेला आहे. DFG 53 दिलेला आहे. तर DFG चा संगत कोन पहा, DFG चा संगत कोन व AEF चा व्युत्क्रम कोन, AEF चा व्युत्क्रम कोन यांच्या मापांची बेरीज पुढीलपैकी कोणती हे विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे. यामध्ये पहा, AB आणि CD यांची छेदिका आहे ही EG, ही आहे छेदिका. आता इथे काही त्या दोन्ही रेषा समांतर नाहीत. समांतर नसल्या तरी पण संगत कोन तयार होतात, तरी पण व्युत्क्रम कोन तयार होतात, तरी पण आंतरकोन तयार होतात. मात्र ते एकरूप नसतात पण तयार होतात. आपल्याला पहिल्यांदा काय विचारलेलं आहे? DFG चा संगत कोन. आता DFG चा संगत कोन कोणता होईल? DFG हा जो कोन आहे याचा संगत कोन म्हणजे हा संगत कोन होणार आहे. या 2 रेषा आणि ही छेदिका, रेषेच्या खालचा छेदिकेच्या उजवीकडे, रेषेच्या खाली छेदिकेच्या उजवीकडे. याचं माप म्हणजेच काय? BEF चं माप, अँगल BEF चं माप काढायचं आपल्याला, प्लस अँगल AEF चा व्युत्क्रम कोन, AEF चा व्युत्क्रम, AEF हा जो कोन आहे याचा जो व्युत्क्रम कोन आहे तो कोणता येणार आहे? हा येणार आहे. याचा व्युत्क्रम कोन हा असणार आहे, म्हणजेच कोणता? अँगल EFD प्लस अँगल EFD यांची बेरीज किती हे विचारलेलं आहे. चला आता यांची माप काढूया. माप काढण्यात एक्सपर्ट. पुढे आता कशी काढणार माप? तर हे दोघं जे आहेत हे रेषीय जोडीतील कोन आहेत. काय आहेत? रेषीय जोडीतील, म्हणजेच या दोघांची बेरीज 180 असणार आहे. म्हणजेच या वरच्या कोणाचं माप किती येणार आहे? 180 वजा 53 येणार आहे. 180 वजा 53 म्हणजेच याचं माप किती येईल? चला वजाबाकी करूया. 10तून 3 गेले राहिले 7, 18चे 17, 17तनं 5 गेले राहिले 12, 127. EFD जो आहे तो किती आलेला आहे? EFD आला 127, हा 127 अंश आला. आणि आता वरचा काढायचा आपल्याला BEF काढायचा आहे. तर हे 2 कोन देखील काय आहेत? रेषीय जोडीत आहेत. म्हणजेच BEF चं माप किती असणार? 180 वजा 63 असणार आहे. 180 वजा 63 करावे लागतील. 10तनं 3 गेले 7, 17तनं 6 गेले राहिले 11, 117 अंश.
याचं माप आलेलं आहे 117 अंश. हे झाले 117 अंश. आता करायची आहे आपल्याला या दोघांची बेरीज. तर इथे 7 आणि 7 झाले 14, 14शी 4 हातचाला 1, 2 आणि 1 3 आणि 1 झाले हे 4 आणि 1 आणि 1 झाले 2, 244 अंश. इथं ज्या कोणाची बेरीज करायला लावली ती बेरीज आलेली आहे 244 अंश, जो आहे पर्याय क्रमांक 4. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढे. आणि आता पुढे काही नाही, या ठिकाणी आपला संपलेला आहे स्वाध्याय 15. थोडासा मोठा होता पण तुम्ही शेवटपर्यंत पाहिला, त्यामुळे त्या घटकाची तुमची पूर्ण तयारी झालेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये सुरुवात करतोय नवीन घटकाला, घटक क्रमांक 16, की जो आहे वर्तुळ. आणि वर्तुळ म्हणजे 360 डिग्री. वर्तुळामध्ये आता आपल्याला खेळायचे जीवा, व्यास, त्रिज्या, परिघ या सगळ्या गोष्टी आपण वर्तुळामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तो व्हिडिओ देखील लगेचच येणार आहे, तो मिस करू नका. आणि ज्यांना स्कॉलरशिपची ॲडव्हान्स लेवलची तयारी करायची आहे त्यांनी या ठिकाणी दिसणारी प्लेलिस्ट TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप, यामध्ये 7वी स्कॉलरशिपचेच पोलीस भरतीला आलेले सर्व प्रश्न आहेत, ॲप्लिकेशन लेवलचे आहेत. अवश्य पहा, नक्की फायदा होईल. नक्की तुम्ही राज्याच्या यादीपर्यंत फाईट देऊ शकणार आहात, कारण व्हरायटी ऑफ क्वेश्चन आहेत त्यामध्ये. चला तर मग भेटूया घटक क्रमांक 16 वर्तुळच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.